आणि मला आठवतं की तू एक कोकणातली ही एक कोणतीतरी गोष्ट सांगणार होतीस, तर ती काय? हो, ट्रिपलाच गेलेलो आम्ही कोकणात. तर माझ्या फ्रेंडचा फार्म हाऊस आहे ते तिथे कुठे होतं? वेंगुर्ला साईडला हम्म. असं. तर त्या साईडला आहे ना फार्म हाऊस होतं. तर आम्ही तिकडेच राहत होतो. तर फर्स्ट डे होता आमचा, फर्स्ट डे. तर ना आम्ही आधी हॉटेल ऑप्ट करत होतो. पण मग तिला कॉन्टॅक्ट केला तर ती बोलली की तुम्ही आमच्याच फार्म हाऊसला राहा, असं ती बोललेली. तर आम्ही बोलली ठीक आहे, म्हणजे चांगलंच आहे ना, सगळे एकत्रच राहू सगळे असं. तर मग पोचलो आम्ही फार्म हाऊसवरती वगैरे, फ्रेशन अप झालो सगळं. आणि रात्री ॲज युजल फ्रेंड्स आपले नाईट आऊट, गप्पा बिप्पा गॉसिप हे ते सगळं, ते सगळं चालू होतं. त्याच्यानंतर मी आणि माझी मैत्रीण गेलो झोपायला. आणि त्या दोघी इकडे गेल्या आणि अजून 2 मैत्रिणी, त्यांनी डिसाईड केलं लिव्हिंग रूममध्ये झोपूया. तर मग झोपलो आणि गाढ, म्हणजे तुला माहिती आहे थकतो आपण तर गाढ झोप लागते. तर एकदम गाढ झोप लागलेली, एकदम शांत झोप लागलेली. आणि अचानक खिडकीवरती जोरात आवाज आला. असा धाड करून आवाज आला जोरात खिडकीवर, बेडरूमच्या ज्याच्यात आम्ही झोपलेलो. तर मी आणि माझी मैत्रीण एकसाथ उठलो की आवाज काय आला असा करून. तर म्हणजे आम्ही ना थोडं शॉक झालो की स्वप्न बघतोय की रियालिटी आहे असं करून. कारण की झोपेतून उठलो ना. आणि मग बघितलं ना जरा, मी बोलली की काहीतरी पडलं असेल मे बी याच्यात रूममध्येच. तर मी लाईट लावून बघितली. तर बघते ना तर सगळं आजूबाजूला बघितलं मी आधी. मग खिडकीवरती नजर गेली. ती खिडकी अशी होती, ती आपली लागून असते ना आपली पूर्ण स्लायडिंगवाली, तशीच होती. पण हाताचा इम्प्रिंट होता त्याच्यावरती. आणि हात काय असा एवढा आपला मोठा हात नाही, छोटा हात होता, छोटा हात. तर मी बोलली हे काय आहे असं, म्हणजे हे असं अचानक काय झालं ही गोष्ट. तर ना मी बाहेर जाऊन बघितलं लिव्हिंग रूममध्ये, त्या दोघी झोपलेल्या आणि या दोघी पण बेडरूममध्ये झोपलेल्या. तर मी बोलली की कोणी केलं, मग कोण करू शकतं असं. आणि मग मी काम केलं, मी बोलली एक काम करूया, बाहेर जाऊन बघूया, कोणतरी असेल मे बी आपल्यावरती लक्ष ठेवलं असेल किंवा काय. तर मी आहे ना, अच्छा. हां. तर ना मी त्या दोघींना उठवलं, ज्या लिव्हिंग रूममध्ये झोपलेल्या ना बेडवर, त्यांना उठवलं. तर ते बोलले की काय झालं, तुम्ही लोकांनी स्वप्न बघितलं असं. मी बोलली, मग त्यांना दाखवलं हात, त्याच्यावर हाताचा इम्प्रिंट होता फुल. म्हणजे असं प्रॉपर एक छाप पडलेलं, असं कोणाचं तरी हाताचं निशाण, छाप पडलंय. ते बोलले असं कसं दिसतंय. आणि ना आतून वाईप करतोय आम्ही, तर आतून नाही आहे काय, आतून ना पुसायचा प्रयत्न करतोय तो, तर पुसलं जात नाही आहे ते गोष्ट. तर ना मी बाहेर जाऊन बघितलं, कधी कोणीतरी काहीतरी असेल, कोणतरी असेल. तर कोण नव्हतं तिथे. आणि ती खिडकी आहे ना थोडी अशी उंच होती. आणि जो हाताचा निशाण होता ना तो छोटा होता, लाईक ॲज अ किडचा कोणता तरी छोट्या मुलाचा. लहान बाळाचं हां होतं. वगैरे, बाळ नाही बोलू शकत, म्हणजे 9-10 वर्ष वगैरे असं असतं ना, तसं होता हात. तर मी बोलली हे काय आहे, म्हणजे असा काय सीन आहे. तर ना त्या दोघी बेडरूममधून आल्या दुसऱ्या. ते बोलले की आता काय नाही, तुम्ही झोपा, सकाळी बोलूया या गोष्टीबद्दल. तर ना सकाळी आमचं डिस्कशन झालं या गोष्टीवर. तर ती काय बोलली की हे घर त्यांनी विकत घेतलं आहे दुसऱ्यांकडून, हे वालं, म्हणजे नंतर त्यांनी रिपेअर इंटिरियर वगैरे चांगलं डेव्हलप केलं वगैरे हे ते, आणि हे घेतलं आहे. तर त्यांचे पण रिलेटिव्ह जेव्हा आलेले ना इथे राहायला त्या फार्म हाऊसवरती, त्यांना पण असा अनुभव झालेला. त्यांना तर असं झालेलं की कोणतरी पळताना वगैरे दिसलेलं घरात असं. तर मी बोलली की भाई मला राहायचं नाही आहे इथे, असं असं सगळ्या गोष्टी आहे. ते बोलले की हां आपण म्हणजे नेक्स्ट आपण आपल्या काकाकडे शिफ्ट होऊया उद्या, पण आज आपल्याला इथेच राहावं लागेल. म्हणजे आपल्याला अलर्ट द्यावा लागेल की आपण येतो आहे, म्हणजे अचानक जाऊ. पण असा सीन होता की म्हणजे बोलतात ना की आपण कुठेतरी चिल करायला गेलो आहे आणि अशी गोष्ट झाली. म्हणजे छोटा मुलगा तर, म्हणजे बोलतात असं की छोटे ते लोक जास्त डेंजर असतात करून, स्पिरिट्स, चिल्ड्रन स्पिरिट असं, ते लूर खूप करतात असं. तर ना मी बोलली की हां, मी पण तेच बोलली, कारण बाहेर जाऊन बघितलं तर कोण नाही आहे, आतून हे लोक मस्त गाढ झोपलेत असं. तर बाहेरून पण ना असं एकदम तो हेच होता हात, म्हणजे ना थोडा थोडा पुसला जात होता.
पण प्रॉपर ना त्याचे फिंगरप्रिंट दिसत होते. म्हणजे विचार कर तू किती जोरात बँग केला असेल कदाचित, किंवा ते एक इल्युजन तयार केलं असेल. मग नंतर तुम्हाला कधी माहिती पडलं किंवा तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला की ते काय होतं काय? म्हणजे जे घर ज्यांच्याकडून घेतलेलं ना, ते आधी साधं घर होतं खूप, म्हणजे एकदम प्रॉपर गावचं घर होतं. तर तिथे म्हणजे ते लोक बोलतात की डिमिसेस नंतर खूप वर्षांनी बाय केलं गेलं ते घर. म्हणजे एका फॅमिलीचं म्हणजे झालं असेल, म्हणजे काय बोलतात, वारले ते लोक काहीतरी तिथे खूप वर्षापूर्वी, आणि त्याच्यानंतर ते विकलं नाही. म्हणजे जो ओनर होता ना, नंतरची पिढी त्यांनी कधी विकलं नाही, पण त्याच्यानंतर त्यांनी ऑप्ट केलं की विकायला. कारण कोणच तिथे जाऊन राहायला मागत नव्हतं मे बी, आणि काय करतच नसतील जाऊन रिपेअरिंग वगैरे. मग कमी याच्यात भेटलं तर यांनी सुधारलं घर वगैरे. पण हे लोक पण असे, आणि ते घर घेऊन एवढा काय वेळ झाला नव्हता, म्हणजे हार्डली 1 वर्ष झालं असेल घेऊन घर. आणि जर तू एक नोटीस केलं असशील किंवा ऐकलं असशील, तू बघितलं असेल की बऱ्याच ठिकाणी जिथे हे थोडे लांब असतात ना, म्हणजे रिसॉर्ट झालं किंवा हॉटेल्स झाले, बऱ्याच ठिकाणी अशा कोणत्या ना कोणत्या असे खूप क्रीपी गोष्टी होत असतात. जसं मला आठवते की जवळ 1-1.5 वर्षाआधी मी एक फोटोज बघितलेले काही. खूप जास्त भयानक फोटोज होते ते. जसं मी तुला सांगू तर त्यामध्ये झालं कसं होतं ना की 5-6 मित्रांचा एक ग्रुप होता, शाळेतल्या मित्रांचा. आणि अ, मला वाटतं डिसेंबर किंवा जानेवारीचा महिना सुरू असेल. तर ते लोकांना एका रिसॉर्ट त्या लोकांनी बुक केला होता. रिसॉर्ट बोलण्यापेक्षा एक हे असतं ना की कसं बोलतो, एक विला होता आणि त्या स्विमिंग पूल वगैरे होता. आणि ही हॉन्टेड स्टोरी आणि लोणावळा त्या साईडची आहे. तर तिकडे त्या विलामध्ये कसं होतं ना की जेव्हा त्या लोकांनी एंटर केल्यानंतर ना, बऱ्याच अशा खूप, एकतर खूप जुना होता तो, वेल मेंटेन नव्हता आणि काहीच नव्हतं. इवन तिथे रात्रीचं कोण त्यांच्याबरोबर कोण केअरटेकरही नव्हता. त्यांना फक्त एक चावी देण्यात आली आणि बोलले जा, खाण्या येण्याची सगळी व्यवस्था तुम्हाला करायची, आम्ही फक्त पाणी भरून ठेवलं. ते लोक आतमध्ये गेल्यावर त्यांना एक गोष्ट क्लिअर झाली की का हा विला त्यांना खूप स्वस्तात मिळाला आहे. ते लोक आतमध्ये गेले, फ्रेश वगैरे झाले, बाकीच्या गोष्टींकडे त्यांनी लक्ष नाही दिलं, कारण जिथे मित्र असतात तिथे मजा असते. त्या लोकांनी त्यांच्या सर्व्हिस वगैरे त्या गोष्टींवर इग्नोर केलं. जसंच त्या लोकांची पार्टी वगैरे सुरू झाली, रात्रीचे जवळजवळ 10:30-11 वाजले असतील, ते लोक स्विमिंग पूलमध्ये गेले. आणि त्यातला एक मुलगा आहे ना, स्विमिंग पूलच्या इथे बसला होता. असं पाय टाकून बसतात ना स्विमिंग पूलमध्ये, बसला होता, एन्जॉय करत होता पार्टी ती पूर्ण. आणि अचानक कोणीतरी जोरात त्याचा पाय खेचलाय, त्याची पूर्ण पाठ त्याला सोडली गेली, पूर्ण रक्त यायला लागलं तिथून. आणि ते लोक खूप घाबरले, कारण त्याला खूप जास्त, म्हणजे पाठीला लागलं, परत डोक्याला लागलं, कारण जोरात कोणीतरी खेचलं होतं. आणि त्याला जवळजवळ त्याला वरतीच येता येत नव्हतं. म्हणजे असं की कोणीतरी त्याला खेचलंय आणि कोणीतरी त्याला दाबून ठेवतंय अशा प्रकारे. मग त्यानंतर त्यांनी सगळं बंद केलं, कारण खूप घाबरले ते लोक. त्याला कसं बसं बाहेर काढलं, पार्टी वगैरे बंद केली, जाऊन झोपले. आणि त्याला विचारलं की तू काही जास्त पियालेलास वगैरे का, की काय झालं नक्की? तेव्हा तो बोलला की मला काहीच माहिती नाही, मी बसलो आहे, मी खूप नॉर्मल आहे, मी काहीच पियाला नव्हतो. कोणीतरी माझा पाय खेचला आणि कोणीतरी मला मारण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी ते बोलले जाऊ दे, घरी सांगू नको, बोल की नॉर्मल ॲक्सिडेंट आहे. आणि जेव्हा ते लोक घरी गेले ना, त्यांनी बघितलं की त्यांचे फोटोज त्यांनी बघितले. आणि त्यांच्या फोटोजमध्ये त्यांनी बघितलं की फोटोमध्ये त्यांच्या 5 लोकांच्या व्यतिरिक्तही कोणतरी आहे. कंटिन्युअस एक 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 आकृती किंवा एक एक बाई आपण म्हणू शकतो की ती आहे फोटोमध्ये. ती इथून तिथून बघते त्यांच्याकडे, एक साया असं बोलू शकतो की ते फोटोमध्ये प्रेझेंट आहे. तर तर तेव्हा, आणि ते बघून ते लोक खूप जास्त घाबरलेले. तुम्हीही व्हॉट्सॲपवर वगैरे बघितलं असेल, बरेच ते फेमसही झालं होतं, ते बऱ्याच लोकांच्या फॉरवर्डमध्ये गेलं होतं. तर तेच की, म्हणजे नक्की काय असतं ना की हे जे रिसॉर्ट्स असतात किंवा हे जे हॉटेल्स असतात, हे जे विला असतात ना, ते लोक राहण्यासाठी नाही बांधत, ते फक्त कमवण्यासाठी बांधतात. त्या लोकांना फक्त पैसा वाचवायचा असतो. त्यांना सगळ्यात जास्त स्वस्त प्रॉपर्टी, स्वस्त जागा पाहिजे असते. आणि सगळ्यात जास्त स्वस्त प्रॉपर्टी किंवा जागा तीच असते जिथे काहीतरी गडबड असतं. आणि म्हणून बघशील तर खूप लांब लांब असतात ते, खूप जंगलात वगैरे. त्यांना फक्त कमी पैशात एक चांगला एक्सपिरियन्स द्यायचा असतो. पण त्या जागेचा इतिहास काय आहे, ती कोणाची आहे, तिथे काय होतं, ते कदाचित ते लोक नसतील बघत, किंवा खूप लोक बघतही असतील. पण हे खूप क्रिपी होतं जे त्यांच्याबरोबर घडलं. मंडळी, कसा होता हा पॉडकास्ट?
थँक्यू सो मच तू आलीस आणि एवढ्या स्टोरीज सांगितलीस. पण हा फक्त पार्ट 1 आहे. कारण आपल्याकडे अजून बऱ्याच गोष्टी आहेत, ते पण पार्ट 2मध्ये पण करणार आहोत कवर. मंडळी, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा, हाईप बटनवर क्लिक करा, हाईप करा आणि तुमच्या अजून मित्रांना पाठवा, जे लोक असंच कुठेतरी फिरायला वगैरे जाण्याचा प्लॅन करतात किंवा असंही. आणि हां, दुसरा एपिसोड परवा येणार आहे आपल्या चॅनलवर किंवा येणाऱ्या काही दिवसात येणार आहे, तर तोही बघायला विसरू नका आणि आपण भेटूया परत एकदा अशाच एका एपिसोडमध्ये.